1994चा जी.आर चॅलेंज होणार। जरांगेंनी मोठा डाव खेळला। भुजबळ नाकाबंदीच्या तयारीत। जरांगे सावध, कोर्टातील लढाईसाठी आणि मैदानावरील लढाईसाठी सुद्धा। विखे पाटील मराठ्यांच्या बाजूने ठाम। भुजबळ आणि ओबीसी नेत्यांमध्ये एकमत होईना। आपलं आरक्षण काढणार। हाके बेंबीच्या देठापासून सांगतात, पण लोक मागे उभे राहायला तयार नाही। नेमकं घडलंय का? जे होणार होतं तेच घडलं। शेवटी भुजबळांनी कोर्टात जाण्याची भाषा केली आहे। वकिलांसोबत कागदोपत्रांची जुळवाजुळव केली आहे। पुढच्या 2-4 दिवसांमध्ये हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका जाणार आहे। जरांगेंच्या बाजूने सुद्धा कॅव्हेट दाखल करण्यात आलं। जोपर्यंत आमची बाजू ऐकून घेत नाही तोपर्यंत जी.आर संबंधित काही निर्णय घेऊ नका, यासाठी कोर्टातील लढाईसाठी जरांगे सज्ज झाल्याचं दिसतंय। जर आजचा जी.आर फसवा आहे आणि असा जी.आर जर काढताच येत नसेल तर मग 1994चा जी.आर सुद्धा कोर्टात चॅलेंज होणार असं सांगून मनोज जरांगेंनी एक पाऊल पुढचं टाकलंय। दरम्यान जर विचार केला तर शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना 1994 साली त्यांनी असाच आरक्षणासंबंधित जी.आर काढला होता, ज्यामुळेच ओबीसींचं 10% आरक्षण जे आहे ते 17% पोहोचलं होतं। वेगवेगळ्या प्रवर्गातील जातींचं आरक्षण वाढवण्यात आलं होतं आणि ते आरक्षण जी.आरच्या माध्यमातूनच लागू करण्यात आलं होतं। मग असं असेल तर ते सुद्धा आरक्षण आम्ही कोर्टात चॅलेंज करणार, या भूमिकेवर मनोज जरांगे आलेत। एकंदरीत जर विचार करायचा ठरला तर एकीकडनं भुजबळ आणि दुसरीकडे जरांगे सध्या बरोबरीची चाल खेळतायत। फरक इतकाच की भुजबळांनी कितीही ताकद लावली तरीही ओबीसी समाज जेवढा मराठा समाज जरांगेंच्या मागे उभा आहे तेवढा ओबीसी समाज भुजबळ आपल्या मागे उभे करू शकणार नाहीत। त्याला कारण म्हणजे 2023ला ज्यावेळी मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी बरोबरीच्या रेसला भुजबळ उतरले होते तेव्हाही ओबीसी नेते आणि भुजबळ यांचे एकमत झालं नव्हतं आणि आताही ते होताना दिसत नाहीये। पण हे समजून घेणं गरजेचं आहे की आता नेमकं कोणकोणत्या चाली कोणकोणत्या वेळेमध्ये खेळल्या गेलेल्या आहेत। आधी ओबीसी संघटना ऍक्टिव्ह केल्या। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते नाराज झाले। मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। लागोलाग भुजबळ यांनी वांद्र्यात ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली। सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्यानं ओबीसी संघटना आक्रमक केल्या। दुसरा डाव खेळला गेला जी.आर काढताना विश्वासात न घेणं। भुजबळ यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकून ओबीसींवर अन्याय झालं हे अधोरेखित केलं। मंत्री राहण्यापेक्षा आणि सत्तेपेक्षा मला ओबीसी जवळचा आहे ही भावना तयार केली। तिसरा डाव टाकला सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा करून। राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझेटरच्या जी.आर विरोधात भुजबळ आक्रमक झाले। कोर्टात खेचण्याच्या तयारीत आले। 2 दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे। गेल्या 4 दिवसांपासून भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे जर भुजबळ कोर्टात जाणार असतील तर आम्हीही कोर्टात जाणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। हे सगळे लक्षात घेता जरांगेंनी काय काय सूत्र हलवली त्यावरही नजर टाकूया। मराठा आरक्षणाच्या जी.आर बाबत कॅव्हेट दाखल करणं। जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जी.आर बाबत कॅव्हेट दाखल करण्यात आलंय। 5 पानांचं हे कॅव्हेट असणार आहे। मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत कोणताही जी.आर रद्द करू नये असं या कॅव्हेटमध्ये म्हटलंय। दुसरा डाव खेळला गेला तो म्हणजे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंची विखे पाटलांनी घेतलेली भेट। जी.आर फसवा आहे आणि जरांगे यांचं आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने कागद हाती दिला, पुढे याचे काही होऊ शकणार नाही अशा बातम्या जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर पेरल्या गेल्या। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासून भूमिका ठाम ठेवली। यात फसवेगिरी काहीच नाही, मात्र समाधान होत नव्हतं म्हणून विखे पाटलांनी थेट गॅलेक्सी हॉस्पिटल गाठलं आणि जरांगेंना पुन्हा विश्वासात घेतलं। दरम्यान जी.आर बाबत ज्यांना कोणाचे काही प्रश्न असतील त्यांना तोंड द्यायला मी तयार आहे असं सांगून राधाकृष्ण विखेंनी एक मोठा डाव खेळला। तिसरा डाव खेळला गेलाय तो म्हणजे भाजीपाला आणि दूध बंद करण्याची धमकी। 2 महिन्यात जर हैदराबाद गॅझेटरनुसार प्रमाणपत्र मिळालं नाही, जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगेंनी दिली आहे। तसंच हे बंद झालं तर मुंबईकर काय वाळू खाणार का असा सवालही मनोज जरांगेंनी विचारला। फसवेगिरी असेल तर सुधारित जी.आर देण्याची अट हा चौथा डाव होता। जर फसवेगिरी असेल तर तुम्हाला काही जरी झालं तर सुधारित नवीन जी.आर द्यावा लागणार आहे। हे अगोदरच जरांगेंनी मान्य करून घेतलं होतं। खचणार नाही, काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला तयार आहे।
शिवाय आंदोलन विखे पाटील यांच्या घरासमोर होईल हे सुद्धा आधी स्पष्ट केलं. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, मनुष्यबळ द्या, अन्यथा नाईविलाज असतो वेगळा निर्णय घ्यावा लागेल, नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही असा इशारा दिला. सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये, विजय आणि पराजय पचवता आला पाहिजे, आणखी मोठा आनंद व्यक्त करू, काही लोक बिथारल्यासारखे झालेत असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान जर निर्णय झाला नाही, हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे प्रमाणपत्र मिळाले नाही तर दसरा मेळाव्याला भूमिका जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय. एकंदरीत जर विचार केला तर जरांगे सुद्धा बरोबरीचा डाव खेळतायत आणि त्यामुळे या डावात नेमकं कोण हरणार आणि कोण जिंकणार हे पाहण्यासारखं असणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? ओबीसी प्रमाणेच जसा मराठा समाज हा मनोज जरांगेंच्या मागे उभा राहिला तसा ओबीसी भुजबळांच्या मागे उभा राहील का? आणि जर आत्ता काढलेला सरकारचा जी-आर जर चॅलेंज होणार असेल तर 1994चा जी-आर जर मनोज जरांगे म्हणतात त्या पद्धतीने चॅलेंज केला तर मात्र महाराष्ट्रामध्ये एक राजकीय आणि जातीय लाटीत याकडे तुम्ही कसं पाहता? जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.